नमस्कार बालमित्रांनो, श्राव्या ब्लॉग्सच्या एज्युकेशनल व्हिडिओजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. गेल्या भागामध्ये आम्ही रिमझिम गाणे ह्या इयत्ता 5वीच्या सुरंगी पुस्तकामधील कविता वाचून बघितली होती. आजच्या ह्या भागामध्ये आम्ही ह्याच कवितेतील प्रश्न सोडवूया. तर वेळ वाया न घालवता जाऊया कम्प्युटरच्या स्क्रीनकडे. तर पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून अचूक उत्तरासमोर अशी खूण करा. पहिला प्रश्न, रिमझिम पावसात जाऊ ग डॅश. 3 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. किण किण गाणे गाऊ ग, दुसरा पर्याय गुण गुण गाणे गाऊ ग, आणि तिसरा पर्याय आहे टणटिण गाणे गाऊ ग. तर मित्रांनो सांगा बघ. तर योग्य पर्याय आहे गुण गुण गाणे गाऊ ग. रिमझिम पावसात गाऊ ग, गुण गुण गाणे गाऊ ग. तर प्रश्न दुसरा, रिमझिम रेशीम अंगाची डॅश. तुम्हाला 3 पर्याय तिकडे दिलेले आहेत. निळ्या जांभळ्या रंगाची, निळ्या सावळ्या रंगाची, काळ्या सावळ्या रंगाची. सांगा बघू कुठला पर्याय बरोबर आहे ते. योग्य पर्याय आहे निळ्या सावळ्या रंगाची. रिमझिम रेशीम अंगाची, निळ्या सावळ्या रंगाची. आता दुसरा प्रश्न, कविता लक्षपूर्वक वाचून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. ह्या कवितेत रिमझिम गाणे या कवितेत पावसामुळे निसर्गात कोणकोणते बदल झालेले दिसतात? सांगा बघू. रिमझिम गाणे या कवितेत पावसामुळे सगळे गोकुळ न्हाऊन गेलेलं आहे. सगळी मुलं नाचायला लागलेली आहेत. वारा झोपाळा झालेला आहे. त्याचे ती झोके घेऊ लागलेले आहेत. निळ्या सावळ्या रंगाची पाऊस रेशीम अंगासारखा रिमझिम पडायला लागलेला आहे आणि वारा वाहायला लागलेला आहे. हे उत्तर आहे. दुसरा प्रश्न, पावसात कोण न्हाऊन गेले असे कवी म्हणतात? सांगा बघू. पावसात सगळे गोकुळ न्हाऊन गेले असे कवी म्हणतात. तिसरा प्रश्न, वारा काय करतो आहे? सांगा. वारा झोपाळा झालेला आहे आणि तो सगळ्यांना झुलवू लागलेला आहे असे कवी म्हणतात. आता लक्षात घेऊया. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थासाठी एकच शब्द वापरणे. उदाहरण, खूप पाऊस पडणे म्हणजे काय? अतिवृष्टी. चांगले आचरण असणारा त्याला काय म्हणतात? सदाचारी. पाऊस न पडल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती. पाऊस समजा पडला नाही तर त्याला काय होते? त्याला काय म्हणतात? दुष्काळ पडतो. तिसरा प्रश्न, उदार मनाने दान करणारा माणूस दानशूर. कर्ण हा दानशूर राजा होता. श्रम करून जीवन जगणारा कष्टकरी. शेतकरी हा कष्टकरी असतो. चांगले आचरण करणारा त्याला काय म्हणतात? सदाचारी. सदाचारी माणूस सर्वांना आवडतो. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा. नंदादीप. मंदिरात नंदादीप तेवत असतो. दररोज प्रसिद्ध होणारे पत्रक. त्याला काय म्हणतात मित्रांनो? सांगा. दररोज प्रसिद्ध होणारे पत्रक. दैनिक.
लोकमत हे मराठी दैनिक आहे. दुसरा प्रश्न, रोज ठरलेला कार्यक्रम, दैनंदिन दिनक्रम. सकाळी लवकर उठणे हा माझा दैनंदिन कार्यक्रम आहे. जन्म झालेले ठिकाण, जन्मस्थान. शिवाजी महाराजाचे जन्मस्थान शिवनेरी आहे. दोन नद्या एकत्र येतात ती जागा, संगम. कुशावती व त्रिवेणी नद्याचा संगम झालेला आहे. मोजकेच बोलणारा मितभाषी. शिक्षक खूप मितभाषी आहेत. आता समजून घेऊया. स्वर, मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श न करता जे ध्वनी सहजपणे आणि स्वतंत्रपणे उच्चारले जातात त्यांना स्वर असे म्हणतात. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, लृ, ए, ऐ, ओ, औ. हे सगळे स्वर आहेत. आता व्यंजन. व्यंजन म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही तसेच स्वरांच्या मदतीनेच त्या वर्णाचा उच्चार पूर्ण होतो त्यांना व्यंजने असे म्हणतात. क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ढ, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, स, ह, ळ. ही सगळी व्यंजने आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर विशेष संयुक्त व्यंजने, क्ष, ज्ञ, जोडाक्षर. दोन किंवा जास्त व्यंजने एकामागोमाग जोडून लिहिली तर त्यांना संयुक्त व्यंजने म्हणतात. उदाहरण, स अधिक त, स्त. च अधिक य, च. म अधिक प, प. वरील संयुक्त व्यंजनात शेवटी एखादा स्वर अ, ई, उ जोडला की तयार होणारे अक्षर म्हणजे जोडाक्षर. उदाहरण, स्त, स्त. च, च. प, प. खालील परिच्छेदातून जोडणारे शोधा व लिहा. जोडाक्षरे शोधा व लिहा. आपण धान्य सहज विकत घेऊ शकतो असे आपल्याला वाटते, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पाण्याअभावी धान्य पिकले नाही तर कितीही पैसा असला तरी त्याचा उपयोग नाही, कारण आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. प्रत्येकाने गरजे अन्न ताटात घ्यावे, ताटात अन्न टाकू नये. या प्रकारे अन्नधान्याची जपणूक केली पाहिजे. तर मित्रांनो, इकडे सांगितलेलं आहे की धान्य समजा नाही आणि आमच्याकडे कितीही पैसा आहे तर आम्ही धान्य विकत घेऊ शकत नाही, कारण बाजारामध्ये धान्यच उपलब्ध असत नाही. म्हणून आम्ही धान्याचा उपयोग, धान्य वाया घालवू नये. पाहिजे तेव्हा त्याचा बरोबर उपयोग करायला पाहिजे. रफार. रफार म्हणजे काय मित्रांनो? पूर्वमधल्या व च्या वर हे चिन्ह दिसते त्याला रफार म्हणतात. पूर्वमधल्या व च्या वर हे चिन्ह दिसते त्याला रफार म्हणतात. बोलूया रफारयुक्त शब्द. गर्दी. आता हे रफार, गर्दी. दुसरा आहे सर्व. पूर्व, हर्ष, वर्ष, सूर्य, अर्थ. हे सगळे रफार आहेत, रफारामधले शब्द आहेत. रफार असलेले 10 शब्द लिहा. एखाद्या शब्दाला त्याच्या अर्थाचा असलेला दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द. आता तुम्हाला याच्यावरचा प्रश्न आहे, रफार असलेले 10 शब्द लिहा. तुम्ही सांगू शकतात का? पर्जन्य पहिला, दुसरा गर्व, सर्व, वर्ष, तर्जन, सर्वा, दिनचर्या, कार्य, विघ्नहर्ता, हे झाले
रफार असलेले 10 शब्द. आता आम्ही समानार्थी शब्द बघूया. एखाद्या शब्दाला त्याच्याच अर्थाचा असलेला दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द. उदाहरण गाव. गाव म्हणजे ग्राम. घर म्हणजे निवास. आई म्हणजे मम्मी. वाचा व लिहा. पाऊस या शब्दाचे समानार्थी शब्द खालील वर्तुळामध्ये दिलेले आहेत. तसेच आभाळ या शब्दाचे समानार्थी शब्द वर्तुळामध्ये लिहा. पर्जन्य म्हणजे वर्षा, पाऊस, जलधारा, वृष्टी. आभाळ म्हणजे नभ, नभ. नंतर सांगा मित्रांनो, आकाश. नंतर गण. नंतर सांगा बघू, व्योम, अंबर, नभ. किती शब्द झाले? त्यांनी 4 सांगितलेले आहेत. मी तुम्हाला एक जास्त सांगितला. आकाश, गण, नभ, अंबर, व्योम. आता लिहिते होऊया. पावसाळा या विषयावर निबंध लिहा. पावसाळा या विषयावर निबंध लिहा. तुम्ही लिहा मित्रांनो. पावसाळा याच्यावरती तुमचा आवडता एक घेऊन त्याच्यावरती विषय घेऊन पावसाळ्यावरती निबंध लिहा. आम्हाला कमेंटमध्ये कळवा तुम्ही काय लिहिले ते. भाषेची गंमत. खाली दिलेल्या कोड्यांची उत्तरे शोधा. असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून कान पकडतो? सांगा बघू. सांगू शकता तुम्ही? 2 उत्तर आहे चष्मा. 2 बहिणी एकच रंगाच्या घट्ट यांचे नाते. एक बहीण हरवली तर दुसरी कामी न येते. सांगा बघू. चप्पल. लपलेले शब्द शोधा. झोपायला, झोप, पाय, पाला. आजकाल, आठवण, पावसात. लपलेले शब्द शोधा. आज, काल, आठवण, पावसात. आता इकडे सुंदर निसर्गचित्र काढा. तुम्ही आता इकडे एक निसर्गचित्र काढून दाखवायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती रिमझिम गाणे ह्या कवितेतील प्रश्न उत्तरे आम्ही सोडवून तुम्हाला दाखवली. तर अशीच तुम्हाला नवीन नवीन धड्याबद्दल शिकवणी पाहिजे तर आम्हाला फॉलो करा आणि आमचे व्हिडिओज तुम्ही शेअर करा. आमचे व्हिडिओज लाईक करायला पण तुम्ही विसरू नका. तेव्हा आशा करतो हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला कमेंट करा, जेणेकरून आम्ही पुढचे व्हिडिओ करायला आम्हाला प्रोत्साहन मिळेल. तेव्हा भेटूया आमच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा, खुश रहा आणि भेटा आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.